नमस्कार. आज इथे आपण बनवणार आहे शेंगाची आमटी. झटपट, सिंपल आणि टेस्टी शेंगाची आमटी कशी बनवायची ते इथे आपण पाहणार आहे. चला तर सुरुवात करूया. तर एक पातेलं ठेवून घेतली आहे, त्यामध्ये 2 चम्मच तेल घातलं. तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं. तेल छान कडकडीत गरम झालं की जिरे घातलं. जिऱ्यानंतर इकडे आपण टमाटर आणि लसूण याचा पेस्ट बनवून घेतलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला आवडल्यास कोथिंबीरही घालू शकता. ते पेस्ट घालून व्यवस्थित परतून घेतलं 2 मिनिटासाठी आणि त्यानंतर काळा मसाला, घरगुती काळा मसाला 2 चम्मच घातला आणि मीठ घातलं चवीनुसार. हे सगळं 1 मिनिटासाठी मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता 1 मिनिटानंतर इकडे आपण शेंगदाण्याचं बारीक पेस्ट बनवून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि शेंगदाण्याचं पेस्टही घालून घ्यायचं. आता आपली भाजी मस्त उकळून घ्यायची. तयार झाली शेंगाची आमटी. बाय बाय.